बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत या आजोबा नातीचा भेटीचा सोहळा पार पडला। आजोबा नातीच्या भेटीची 317 वर्षांची परंपरा अखंडपणे सुरू आहे। 30 दिवसाच्या प्रवासानंतर मुक्ताईंची पालखी आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचणार आहे। सोहळा 2 दिवसाच्या मुक्कामानंतर आज प्रस्थान करतोय। या ठिकाणी गोविंद पंत आणि संत मुक्ताई यांची आजोबा नातीची भेट देखील झाली। आपल्यासोबत महाराज आहेत। काय सांगाल महाराज, हा भेटीचा सोहळा कधीपासून परंपरा आहे आणि काय नेमकं नातं आहे बीड आणि मुक्ताई नगर? आदिशक्ती मुक्ताबाईंचं आणि गोविंद पंतांचं काय नातं ते वेगळं सांगण्याची काही गरज नाही। त्याचा संबंध इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे। राहिला प्रश्न बीड शहराचा आणि मुक्ताबाईंचा पालखी सोहळ्याचा। हा पालखी सोहळा जवळजवळ 6 जिल्ह्यातून प्रवास करतो, पण बीड जिल्ह्यामध्ये जे प्रेम आहे एक आगळं वेगळं असण्याचं कारण इथं त्यांच्या आजोबाची समाधी आहे। इथल्या भूमीचे मॅग्नेट, इथल्या भूमीचे कंप त्या नात्याशी, भावनिक नात्याशी जोडलेले असल्यामुळं स्वाभाविकपणे या बीड शहरामध्ये बीडवासियांचं मुक्ताईप्रती असलेला स्नेह, त्याचं मुख्य कारण इथं असलेले गोविंद पंतांचं वास्तव्य। मुक्ताईच्या पालखीचं हे कितवं वर्ष आहे, कशी परंपरा आहे? आदिशक्ती मुक्ताबाईंची परंपरा तशी फार जुनी आहे। परकीय सत्तेमध्ये, निजामशाहीमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये न थांबलेला पालखी सोहळा आहे आणि अविरतपणे हा 317 वर्षाचा प्रवास करीत आणि हा पालखी आज जागत पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारी करता चालतोय। आजही त्याच्यामध्ये तेच सातत्य आणि तेच प्रेम आणि तेच वास्तव्य आहे। साधारणतः किती भाविक आहेत आणि वेगवेगळ्या राज्यातील देखील भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात? महाराष्ट्रातून या पालखी सोहळ्यामध्ये खास करून विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि खानदेश या 4ही भौगोलिक प्रदेशातील वारकरी, अनेक समाजाचे, अनेक विचाराचे लोक एकत्रित वारकरी संप्रदायाचे विचार स्वीकारून जेव्हा मुक्ताईसोबत चालतात, तेव्हा आबाल वृद्ध लहानापासून मोठ्यापर्यंत चालतात, तेव्हा आदिशक्ती मुक्ती आपल्याला चालून देतात अशी सगळ्यांची भावना असल्यामुळं, शक्तीचं अधिष्ठान मुक्ताई असल्यामुळं आपल्याला मुक्ताईच्या शक्तीनं हा प्रवास करणं शक्य होते असं सगळ्यांची भावना आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।